सुरुवात करूयात या क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्यांनी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। महापालिका निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने बोलावली सर्व पालिका आयुक्तांची बैठक। बैठकीत मतदार याद्यांबाबत घेतला जाणार आढावा, तर हिवाळी अधिवेशन संपताच निवडणुकीची घोषणा केली जाण्याची शक्यता। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला अटक, पॉवर ऑफ अटर्नीचा गैरवापर केल्याचा आरोप, तर प्रमुख सूत्रधाराला अटक करण्याची अंजली दमानिया यांची मागणी। सांगलीच्या आष्टीत ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ, मतदानाच्या टक्केवारीत तफावत असल्याचा आरोप, जयंत पाटलांच्या भेटीनंतर आंदोलन मागे। केंद्रीय कृषी मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, महाराष्ट्र सरकारनं अतिवृष्टीबाबतचा प्रस्ताव पाठवलाय, 27 तारखेला मदतीबाबत प्रस्ताव पाठवल्याची माहिती। कोल्हापूरच्या मुरगुडमध्ये 1 लाखाची पैज, नगरपंचायत आणि नगरपरिषदांमध्ये कोण जिंकणार यावरून गावागावात लागल्या पैजा, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर, ऊर्जा, संरक्षण आणि व्यापारावर चर्चा होण्याची शक्यता। पुतीन यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात। छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक, 12 माओवाद्यांचा खात्मा, तर 3 जवान शहीद। 7 विमानतळांवरच्या इंडिगोच्या 200 पेक्षा जास्त फ्लाईट रद्द, तांत्रिक तसंच कर्मचारी कमी असल्याचं इंडिगोनं दिलं कारण, डीजीसीएची इंडिगोला काणे दाखवा नोटीस। दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेनं केला 4 गडी राखून पराभव, कोहली आणि गायकवाडची शतकी खेळी व्यर्थ। आणि आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, शुभमन गिल आणि हार्दिक पांड्याचं संघात पुनरागमन। बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीवरून सुरू झालेल्या वादावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलंय। अजित पवारांनी सयाजी शिंदेंच्या पर्यावरणपूरक भूमिकेचं कौतुक केलं, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही जण राजकीय कारणानं पर्यावरणवादी बनलेत अशी टीका केली आहे। त्यामुळे महायुतीतील सत्ताधाऱ्यांमध्ये वादाच्या फांद्या फुटल्याचं चित्र आहे, पाहूया। तपोवनमधल्या वृक्षतोडीला विरोध वाढतच चाललाय। दररोज वेगवेगळ्या सामाजिक संघटना आणि संस्थांची आंदोलनं सुरू आहेत। या आंदोलनात आता शाळकरी विद्यार्थीही सहभागी झाले। सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, राजकीय नेते, विद्यार्थी यांच्या सहभागामुळे आंदोलनाची व्याप्ती वाढतच चालली आहे। त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ट्विट करून अभिनेते सयाजी शिंदेंच्या भूमिकेची पाठराखण केली आहे। सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे। विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही देखील काळाची गरज आहे। असं असतानाच तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात सामोपचारानं तोडगा काढला पाहिजे, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं। सरकारमध्ये जरी असलो तरी जनतेच्या हिताचं, महाराष्ट्राच्या हिताचं, भविष्यकाळाच्या पिढीच्या हिताचं जर एखादी निर्णय असेल तर त्याला विरोध करणं किंवा आमची भूमिका काय समजावून सांगणं आमचं कर्तव्य समजतो आणि ते कर्तव्य आज आम्ही पार पाडले। मुख्यमंत्री अजित पवारांनी सयाजी शिंदेंना पाठिंबा दिला, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृक्षतोड योग्य नाही ही सरकारची भूमिका असून जास्तीत जास्त झाडं वाचवण्याचा विचार असल्याचं सांगितलं। काही लोक राजकीय कारणाने देखील पर्यावरणवादी बनलेले आहेत। त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की कुंभमेळा
हा निसर्गाशी साधर्म्य साधणाराच आपल्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे. त्यामुळे यातनं आम्ही अशा प्रकारचा मार्ग काढू की ज्यातनं निश्चितपणे पर्यावरणाचाही ऱ्हास होणार नाही. राजकीय कारण असल्यानं काही जण पर्यावरणवादी बनलेत अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तर दुसरीकडे अजित पवारांनी सयाजी शिंदेंसाठी तपोवनात उडी घेतली. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं स्पष्ट झालंय. ठाकरे बंधूंनीही तपोवनमधील वृक्षतोडीला विरोध केला. साधूंच्या नावाखाली संधी साधूपणा करू नका अशा शब्दात राज ठाकरेंनी टीका केली होती. काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली होती, जी झाडं कुठेच दिसली नाहीत. याकडे राज ठाकरेंनी लक्ष वेधलं होतं. तर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन हल्लाबोल केला होता. सिर्फ कॉन्ट्रैक्टर के लिए सब पेड़ भी काटो, सब काटो. अच्छा, तपोवन की जो मैंने बात की उसका टेंडर ही कल निकला है म्यूनिसिपैलिटी का. वहाँ कन्वेंशन हॉल और सारी चीजें बनाने वाले हैं. इसका मतलब यही है कि एक जो कहावत है मुंह में राम और बगल में छुरी, उसको थोड़ा बदली करना होगा. मुंह में राम और बगल में अदानी. राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला असतानाच प्रशासनानं त्यांची भूमिका स्पष्ट केली. तपोवनमधील साधुग्राम कशामुळे महत्वाचा आहे हे पालिका आयुक्तांनी सांगितले. मेरीची जागा असो किंवा नेहरूनगरची जागा असो, ते आपल्या शहरात एकदम मधून जाते. तिथून जर आपण काही असा मोठा नियोजन केला मिरवणूकचा, तर पूर्ण शहर जे आहे ते बंद होऊन जाईल. लोकांच्या जीवाला खूप धोका होईल. इथे चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण होऊ शकते. आणि ही जी जागा आहे, वर्षानुवर्ष आपण इथे साधुग्राम उभारला आहे, आपण इथे कुंभ केलेला आहे. कुंभमेळा हा आस्थेचा आणि वृक्ष हा पर्यावरणाचा विषय आहे. हे दोन्हीही तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे निर्माण झालेला वाद सामंजस्यानं सोडून पुढे जाणं सर्वांच्याच हिताचं राहणार आहे. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची वर्णी लागली आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी ही निवड जाहीर केली आहे. पुणे जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे. पार्थ पवारांवर जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोप करण्यात आले असून त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एनआयए प्रमुख सदानंद दातेंची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होणार आहे. सदानंद दातेंना एनआयएमधून कार्यमुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आलाय. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला वर्षाअखेरीस सेवानिवृत्त होणार असल्यानं आता त्यांच्या जागी सदानंद दाते यांची नियुक्ती केली जाणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदार यादीसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईच्या मतदार यादीमध्ये दुबारच नव्हे तर 103 वेळा 4 व्यक्तींची नावं आहेत. मुंबईत तब्बल 4,33,000 व्यक्तींची नावं मतदार म्हणून एकापेक्षा अधिक वेळा नोंदवली गेली आहेत. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला भाजपनं जोरदार धक्का दिलाय. माजी सभापती कल्पक पाटलांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न झालाय. कुणाला कुणी मारत असेल तर त्याला वाचवणं गुन्हा नसल्याचं वक्तव्य आमदार गायकवाड यांनी केलंय. माझ्या मुलानंही त्या मुलाला वाचवल्याचं म्हणत त्यांनी पुत्राची पाठराखण केली. त्या पोलिसाला मारण्याचा काय अधिकार असल्याचं वक्तव्य आमदार गायकवाड यांनी केलं. दरम्यान त्यांनी शिवराळ भाषेचाही वापर करत वादग्रस्त विधान केलं. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणात आता अजित पवारांनीही एंट्री केलेली आहे. सामोपचारानं वृक्षतोड प्रकरणात मार्ग काढला पाहिजे अशी पोस्ट करत अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. डोंबिवलीमध्ये पक्षप्रवेशावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय तर सुरुवात शिवसेनेनं केल्याचं म्हणत भाजप शांत बसणार नसल्याचं भाजप पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय.